संयमाची परीक्षा. आजच्या जगात सगळ्यांना घाई आहे. उत्तर लगेच हवंय, यश लगेच हवंय आणि देवाचं उत्तरही आत्ताच हवंय. पण स्वामी महाराज म्हणतात, घाई ही माणसाची असते, नियतीची नाही. ही कथा आहे अशाच एका भक्ताची. याची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे संयम होती. तो भक्त रोज स्वामी महाराजांसमोर बसायचा, डोळे मिटून मन शांत करण्याचा प्रयत्न करायचा, पण मन शांत व्हायचं नाही. कारण आयुष्य त्याच्यावर रोज अन्याय करत होतं. लोक पुढे जात होते, तो मात्र तिथेच अडकल्यासारखा वाटायचा. तो मनात म्हणायचा, स्वामी, मी मेहनत करतोय, मी प्रामाणिक आहे, मग माझाच नंबर नेहमी शेवटी का? एक दिवस अतिशय संयम सुटलेल्या अवस्थेत तो स्वामी महाराजांना म्हणाला, स्वामी, आता माझ्यात थांबायची ताकद नाही. त्या क्षणी त्यांच्या अंतःकरणात एक गंभीर पण प्रेमळ आवाज उमटला, तुला वाटतं संयम म्हणजे गप्प बसणं, पण संयम म्हणजे स्वतःला सावरून धरून ठेवणं. भक्त थांबला, श्वास खोल घेतला. स्वामी म्हणाले, मी तुला थांबवतोय कारण तुझं वेळ येण्याआधी तू मोडू नये. कच्चं फळ लवकर तोडलं तर ते आंबट लागतं, पण योग्य वेळ येईपर्यंत थांबलेलं फळ गोडच लागतं. भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला कळलं, तो हार मानत नव्हता, तो संयम हरवत नव्हता. स्वामी पुढे म्हणाले, तू रोज पाहतोस लोकांना यशस्वी होताना, पण तू हे पाहत नाहीस की त्यांचं आयुष्य तू सहन करू शकशील का? प्रत्येकाला त्याच्या क्षमतेप्रमाणे ओझं दिलं जातं आणि तुला दिलेलं ओझं हे तुझ्यावरच्या विश्वासाचं लक्षण आहे. त्या दिवसापासून भक्त बदलला. परिस्थिती बदलली नाही, पण तो घाई करणं थांबवू लागला. तो वाट पाहू लागला, रडणं थांबवून स्वतःला सावरणं शिकू लागला. आणि जेव्हा संयम वाढतो तेव्हा मन शांत होतं. मन शांत झालं की निर्णय योग्य होतात. हळूहळू त्याच्या आयुष्यात लहान लहान बदल दिसू लागले. आजही मोठं यश आलं नाही, पण आत्ता त्याला घाई नाही, कारण त्याला माहिती आहे स्वामी महाराज उशीर करत नाहीत, ते योग्य वेळेची वाट पाहतात. आज जर तुम्हालाही थांबावं लागत असेल, लोकांच्या पुढे तुम्ही मागे राहिल्यासारखं वाटत असेल, संयम म्हणजे कमकुवतपणा नाही, संयम म्हणजे देवावर असलेला सगळ्यात मोठा विश्वास. स्वामी महाराज म्हणतात, जो थांबू शकतो तोच आयुष्य सावरू शकतो. ही कथा तुमच्या मनाला शांतता देत असेल तर लाईक करा. कोणाच्या आयुष्यात आज संयमाची गरज असेल तर ही कथा शेअर करा आणि रोज असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय जय श्री स्वामी समर्थ.